वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी. रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण प्रकरण 5 फर्म्स ऑफ मार्केट बाजाराचे प्रकार या संदर्भात माहिती पाहिली. त्यामध्ये आपण पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी आणि अल्प जनाधिकार या किंवा अल्पाधिकार बाजार या 3 बाजारांसंदर्भात माहिती पाहिली. प्रत्यक्षपणे बाजारात हे बाजाराचे प्रकार अस्तित्वात दिसत नाही, कारण की यांची जी वैशिष्ट्ये आहे ती पूर्णपणे बाजारामध्ये सत्यतेत येत नाही. पूर्ण स्पर्धेच्या बाबतीत असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते एकजिन्सी वस्तूंची खरेदी विक्री करत असतात, असा बाजार असतो. पण मग एकजिन्सी वस्तू बाजारात असतात का? नाही, कारण की वस्तूमध्ये थोडाफार तरी वस्तूभेद असतो. पहा, मार्केटमध्ये तुम्ही वस्तू घेण्यासाठी गेला, काही ना काही वस्तूभेद तुम्हाला त्या वस्तूमध्ये निदर्शनास येत असतो. म्हणूनच पूर्ण स्पर्धेची सर्वच्या सर्व वैशिष्ट्ये तुम्हाला सत्यतेत निदर्शनास येत नाही. म्हणून पूर्ण स्पर्धा हा बाजाराचा काल्पनिक प्रकार आहे, परंतु अर्थशास्त्रातील संकल्पना निदर्शनास येण्यासाठी तो आदर्श प्रकार मानला जातो, की असा प्रकार बाजारात अस्तित्वात असणं गरजेचं आहे. म्हणून पूर्ण स्पर्धेच्या बाजाराला तुम्ही आदर्श प्रकार म्हणतात, परंतु तो प्रत्यक्ष अस्तित्वात नसतो. त्याचप्रमाणे मक्तेदारीचा प्रकारही बाजारात अस्तित्वात नसतो. वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता असतो. असं फार थोड्याफार जी नॅचरल मोनोपॉली आहे त्या बाबतीत निदर्शनास येतं, परंतु प्रत्यक्ष इतर मोनोपॉलीच्या बाबतीत हा प्रकार निदर्शनास येत नाही. त्यानंतर अल्पजनाधिकार या प्रकाराच्या बाबतीत आहे, त्याची काही वैशिष्ट्ये आहे. मग आता प्रत्यक्ष बाजारात अस्तित्वात असणारा प्रकार कोणता आहे, तर तो आहे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. त्याला तुम्ही म्हणतात मक्तेदारीयुक्त बाजार. पहा, प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 मध्ये थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन हे पुस्तक लिहिलं. लक्षात ठेवा, प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी 1933 मध्ये थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, पुस्तकाचं नाव आणि पुस्तकाचं इसवी सन काळजीपूर्वक लक्षात ठेवा. थिअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन कोणी लिहिलं? प्राध्यापक E.H. चेंबरलिन यांनी. कधी लिहिलं? 1933 मध्ये. मग या पुस्तकात त्यांनी मक्तेदारीयुक्त बाजार ही संकल्पना स्पष्ट केली. मग E.H. चेंबरलिन यांच्या मते पहा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करतात. अशा बाजाराला तुम्ही म्हणतात मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. पहा, संकल्पना पुन्हा एकदा सांगतो की मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा की ज्यात अगदी जवळचा पर्याय असलेला परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंचे उत्पादन व विक्री विक्रेते करतात. अशा बाजाराला तुम्ही म्हणतात मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार, मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. मग आता पूर्ण स्पर्धेच्या बाबतीत पाहिलं, पूर्ण स्पर्धेत एकजिन्सी वस्तू आहे, वस्तू सर्व कशा आहेत? एकसारख्या आहे. मक्तेदारीमध्ये वस्तू स्पेसिफिक आहे, त्या वस्तूला बाजारात जवळचा पर्यायच नाहीये. ती वस्तू घ्या किंवा त्या वस्तू वाचून वंचित राहा, अशा प्रकारची परिस्थिती कुठे आहे? मक्तेदारी बाजारात. आणि प्रोडक्ट डिफरन्सिएशन, वस्तुभेद हा कुठे? ओलिगोपॉलीमध्ये पण आहे आणि आता आपण पाहतोय मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन, या मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्येही आहे. आता पहा, मक्तेदारीयुक्त बाजाराचे उदाहरण जर घ्यायचे झाले तर आजकाल तुम्ही पहा, बाजारामध्ये जेवढ्या काही वस्तू आहे साधारणपणे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये मोडतात. मग त्यामध्ये पहा तुम्ही साबणाचे विक्रेते असतील. साबणाला पर्याय नाही आहे, लक्षात ठेवा दुसरं काय, पण तो काय आहे? ब्रँड नेम पर्याय आहे. त्याला लक्स साबण आहे, लक्स साबणाला डेटॉल आहे, लाईफबॉय आहे, हे ब्रँड नेम पर्याय आहे.
पण दुकानात अंगाचा साबण मिळाला नाही म्हणून दुसरीच वस्तू घेऊन तुम्ही गेलात तर नक्कीच तो फायदा तुम्हाला किंवा त्या वस्तूचा वापर तुम्हाला त्या पर्टिक्युलर कारणासाठी किंवा कामासाठी होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, मक्तेदारीयुक्त बाजारात अगदी जवळचा पर्याय पण पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते आढळतात. मग असा हा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन बाजार आहे. त्या बाजाराची जर वैशिष्ट्ये पाहिली तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य येतं पहा, अनेक विक्रेते. पूर्ण स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य पाहिलं होतं आपण, असंख्य विक्रेते, लार्ज नंबर ऑफ सेलर. म्हणजे विक्रेत्यांची संख्या कशी आहे, असंख्य आहे, जी काउंट करता येत नाही, मोजता येत नाही. पण आता इथे आपण असंख्य शब्द प्रयोग केलेला नाही, अनेक शब्द प्रयोग केलाय. विक्रेत्यांची संख्या भरपूर आहे पण पूर्ण स्पर्धे एवढी नाहीये. म्हणजे पूर्ण स्पर्धेत जेवढी असंख्य आहे तेवढी नाहीये. पूर्ण स्पर्धेच्या तुलनेत विक्रेत्यांची संख्या इथे काय आहे, कमी आहे. म्हणून लक्षात ठेवा, पूर्ण मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं पहिलं वैशिष्ट्य आपण मानतोय अनेक विक्रेते, नंबर ऑफ सेलर. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक. जे मक्तेदारीयुक्त जे पूर्ण स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक. लक्षात ठेवा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार यामध्ये पूर्ण स्पर्धेची आणि मक्तेदारीची वैशिष्ट्ये निदर्शनास येत असतात. म्हणजे मक्तेदारीयुक्त स्पर्धा हा पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्हींचा काय आहे, सुवर्ण मध्य आहे आणि जो प्रत्यक्ष बाजारात अस्तित्वात आहे. लक्षात ठेवा, मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार हा पूर्ण स्पर्धा आणि मक्तेदारी या दोन्हींचा काय आहे, सुवर्ण मध्य आहे, जो प्रत्यक्ष बाजारात अस्तित्वात आहे. पूर्ण स्पर्धेचा बाजारात अस्तित्वात नाही, मक्तेदारीचा बाजारही अस्तित्वात नाही, पण मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार तुम्हाला बाजारात अस्तित्वात दिसतो. म्हणून लक्षात ठेवा, आता दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक. असंख्य ग्राहक म्हणजे काय की ग्राहकांची संख्या खूप मोठी आहे. म्हणजे कुठलाही पर्टिक्युलर एक ग्राहक, त्याची मागणी ही बाजारातील संपूर्ण मागणीचा खूप लहान भाग आहे, खूप थोडा भाग आहे. म्हणजे पर्टिक्युलर एक ग्राहक त्याच्या मागणीने बाजारातील एकूण मागणीवर प्रभाव पाडू शकत नाही. म्हणजे इंडिव्हिज्युअल डिमांड ही ॲग्रिगेट डिमांडच्या तुलनेत खूप कमी आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की समुद्रातून एक थेंब पाण्याचा उचलला तर त्या समुद्रावर काही इफेक्ट होत नाही, तसंच एका व्यक्तीची मागणी आहे ही खूप थोड्या प्रमाणावरची मागणी आहे, त्याच्यामुळे त्याचा विक्रीवर किंवा एकूण मागणीवर काहीही परिणाम होत नाही. त्यानंतर पुढे आहे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं तिसरं वैशिष्ट्य, ते आहे वस्तुभेद. त्याला तुम्ही म्हणतात प्रोडक्ट डिफरन्सिएशन. सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, मक्तेदारीयुक्त बाजारामध्ये वस्तुभेद घडवून आणला जातो. म्हणजे काय, आपली वस्तू इतरांच्या वस्तूपेक्षा श्रेष्ठ किंवा वेगळी दाखविण्याचा केलेला प्रयत्न, त्याला तुम्ही म्हणतात वस्तुभेद. एका विक्रेत्याची वस्तू इतर विक्रेत्यांच्या वस्तूच्या तुलनेत श्रेष्ठ किंवा वेगळी दाखविण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे वस्तुभेद होय, प्रोडक्ट डिफरन्सिएशन. आजकाल मार्केटमध्ये पहा तुम्ही, एकाच आता सपोज तुम्ही एखाद्या कंपनीच्या वस्तू, ब्रँडच्या वस्तू वापरतात, मग इतर ब्रँडमध्ये जर तुम्ही त्याची कम्पेअर केलं तर मग त्याच्यामध्ये फरक असतो. किंवा काही पर्टिक्युलर ब्रँडचे तुम्ही चाहते असतात, मग त्याच ब्रँडच्या वस्तू तुम्ही यूज करत असतात, इतर ब्रँडच्या वस्तू तुम्ही वापरत नाही. म्हणजे पर्टिक्युलर एका ब्रँडने तुमच्यावर काय केलंय, प्रभाव पाडलेला आहे. मग तो ब्रँडचा प्रभाव कशामुळे आहे की ती वस्तू इतर वस्तूंच्या तुलनेत श्रेष्ठ आहे किंवा वेगळी आहे हे तुम्हाला पटलेलं आहे, म्हणून तुम्ही ती वस्तू खरेदी करताय. म्हणजेच काय, तर त्या वस्तुभेदाला तुम्ही काय झालात, बळी पडलात. की विक्रेत्याने जी वस्तुभेदाची संकल्पना वस्तूच्या विक्रीमध्ये वापरली, त्या संकल्पनेला तुम्ही पूर्णतः बळी पडलात आणि तुम्ही ती वस्तूच घेण्याचा अट्टाहास धरला, इतर वस्तू तुम्ही घेत नाही. मग आता ही जी वस्तुभेद संकल्पना आहे, त्या संकल्पना 3 प्रकारे तुम्ही वापरू शकता. सर्वात पहिला वस्तुभेद आहे गुणात्मक स्वरूपाचा. वस्तू रंग, रूप, आकार, पॅकिंग इत्यादी बाबतीत वेगळी दाखवली जाते.
त्याला तुम्ही म्हणतात गुणात्मक वस्तुभेद. फॉर एक्झाम्पल पहा, पूर्वीच सुरुवातीला यूज अँड थ्रो पेन होते, 2-2 रुपयाचा पेन, मग त्यापेक्षाही तुलनेत थोडाफार भारी पेन आला, खटक्याचा पेन आला, वस्तुभेद झाला. पेन 2 रुपयाचा पेन असेल किंवा 1000 रुपयाचा पेन आहे, दोन्ही काम काय करणार? लेखनाचंच काम करणार. पण मग 2 रुपयाचा पेन आणि 1000 रुपयाचा पेन, 2 ते 1000 रुपये, हा प्रवास कसा झाला? तर हा प्रवास झाला प्रोडक्ट डिफरन्सिएशनमुळे, वस्तुभेदामुळे. मग खटक्याचा पेन आला, त्याची किंमत वाढली. खटक्याच्या पेन नंतर दुसरा शाईचा पेन आला, त्याची किंमत वाढली. जेलचा पेन आला, त्याची किंमत वाढली. प्रोडक्ट डिफरन्सिएशनचं एक सिंपल उदाहरण देतो पहा, की सुरुवातीचा कालखंड जो होता, अपडेशन ज्याला म्हणतात, की वस्तू अपडेट होत गेल्या आणि त्याच्यामुळं प्रोडक्ट डिफरन्सिएशन होत गेलं. मग आता वस्तू अपडेट कशा झाला? एकदम सुरुवातीचा कालखंड ग्लुकोजचे बिस्किट होते. मग लोक कायम ते ग्लुकोजचे बिस्किट खाऊन कंटाळले, त्यांना काहीतरी वेगळं हवं होतं, म्हणून खारे बिस्किट आले. मग कालांतराने खाऱ्या बिस्किटाचाही पॅटर्न काय झाला, की लोक व्हरायटी मागतात, चेंजेस मागत असतात. तसंच मग खाऱ्या बिस्किटातही बदल झाला. मग क्रीमचे बिस्किट आले. आता क्रीमच्याही बिस्किटाला लोक कंटाळले. आता काय आलं? नंतर काजू बदाम, गुड डे बिस्किट, ज्याच्यामध्ये काजू बदाम असतात असं सांगितलं जातं. त्याच्याही पुढे पुढे चॉकलेटचे बिस्किट आले, की ज्याच्यामध्ये चॉकलेटचे बाईट्स असतात. आता काय आलं? बॉर्नव्हिटाचे बिस्किट आले. म्हणजे प्रोडक्ट डिफरन्सिएशन होत गेलं पहा. आणि ते प्रोडक्ट डिफरन्सिएशन झाल्यामुळं काय झालं, की ग्राहकांची आवड बदलत गेली. ग्लुकोजच्या तुलनेत तुम्ही खाऱ्या बिस्किटाला प्रेफरन्स दिला, खाऱ्या बिस्किटाच्या तुलनेत तुम्ही क्रीमच्या बिस्किटाला, नंतर काजू बदामच्या, नंतर पुढे चॉकलेटच्या, आता तुम्ही बॉर्नव्हिटाच्या बिस्किटाला प्रेफरन्स देतात. म्हणजे अशा प्रकारे प्रोडक्ट डिफरन्सिएशन होत गेलं. तसतसं वस्तूंची विक्री पण वाढत गेली आणि विक्री वाढत असताना प्राधान्य, प्रेफरन्सेस बदलत गेले ग्राहकांचे. आता प्रेफरन्सेस बदलण्याचं सगळ्यात भारी उदाहरण कम्युनिकेशन, मोबाईल. साधा मोबाईल. आजकाल एकदम सुरुवातीच्या कालखंडामध्ये ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होते. त्याच्याही आधी कॉर्ड, जे आपल्याकडे फोन होते कॉर्डचे, त्या कॉर्डच्या फोन आपल्याला इतर ठिकाणी घेऊन जाता येत नव्हता, म्हणून त्यानंतर पुढे कॉर्डलेस फोन आला. त्यानंतर मोबाईल फोन आला, मग तो साधा फोन होता. त्याच्यानंतर पुढे कलरचा फोन आला. त्याच्यानंतर पुढे OS सिस्टीम, वेगवेगळ्या प्रकारचे. आता लेटेस्ट आले अँड्रॉइड फोन. अँड्रॉइड फोनमध्ये सुद्धा काही ना काही नवीन अपडेट होत आहे. पहिले साधे होते, आता 4G आले. आता 4Gच्याही पुढे 5G येणार. म्हणजे काय झालं रे, त्या वस्तूमध्ये प्रोडक्ट डिफरन्सिएशन घडून आणला आणि त्या प्रोडक्ट डिफरन्सिएशनमुळे त्या वस्तूची विक्री काय होत गेली? वाढत गेली. तर लक्षात ठेवा, मक्तेदारीयुक्त बाजाराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे प्रोडक्ट डिफरन्सिएशन आणि हे गुणात्मक केलेले बदल आहे. त्यानंतर पुढे आहे पहा गुणात्मक वस्तुभेदच पाहिला आपण. पुढचा वस्तुभेद आहे तो जी वस्तूची विक्री केली जाते, सवलती देऊन विक्री केली जाते आणि मग तो सवलतीच्या स्वरूपातला वस्तुभेद असतो. फॉर एक्झाम्पल, वस्तू घरपोच दिली, ही सवलत दिली तुम्हाला, मग त्या वस्तूमध्ये भेद निर्माण झाला. किंवा बाय 1 गेट 1 फ्री, एक घ्या एक फुकट मिळवा. किंवा बाय 2 गेट 2 फ्री, 2 घ्या 2 मोफत मिळवा. अशाही प्रकारच्या सवलती दिल्या जातात. किंवा एखादी पर्टिक्युलर वस्तू घ्या, तिच्यावर दुसरी वस्तू मोफत मिळवा. संतूर साबणावर रेनॉल्डचा पेन फ्री. मग ही सवलत तुम्हाला दिली, त्याच्यामुळे तुम्ही काय करतात? चला, आता तुम्हाला पेनाची आवश्यकता आहे, साबणाची आवश्यकता, मग एक साबण घेतला, त्याच्यावर पेन फ्री मिळाला. मग फ्रीची ऑफर मिळाली म्हणजेच काय झालं, की तिथे प्रोडक्ट डिफरन्सिएशन झालं, वस्तू भेद झाला. वस्तुभेदाचा तिसरा प्रकार आपण पाहतो जाहिरातीच्या स्वरूपात. जे अभिनेते आहे किंवा जे स्पोर्टमन आहे, खेळाडू आहे, अशा लोकांच्या हातात ती वस्तू दिली जाते आणि ते मग ॲडव्हर्टाइजमेंट करतात. सचिन तेंडुलकरच्या हातामध्ये बूस्ट हे ड्रिंक्स दिलं, मग तो म्हणतो की बूस्ट इज अ सिक्रेट ऑफ माय एनर्जी. मग सचिन तेंडुलकरला लाईक करणारे सगळे काय करतात? चला, सचिन तेंडुलकरच्या एनर्जीचं सिक्रेट बूस्ट आहे, आपणही बूस्ट घेतलं पाहिजे. म्हणजे त्या जाहिरातीचा इम्पॅक्ट झाला. जाहिरातीमुळे तो सचिन तेंडुलकर वापरत असणारी वस्तू जी आहे ती इतर वस्तूंच्या तुलनेत चांगली वाटू लागली. मग अशा प्रकारे जाहिरातीच्या स्वरूपात सुद्धा
प्रोडक्ट डिफरन्सिएशन केलं जातं. प्रोडक्ट डिफरन्सिएशन 3 प्रकारे आपण पाहिलं, एक गुणात्मक स्वरूपाचं, सवलतीच्या स्वरूपातलं आणि तिसरं जाहिरातीच्या स्वरूपातलं. त्यानंतर पुढे आहे पहा वस्तुभेदानंतर पुढचं येतं मुक्त प्रवेश व मुक्त निर्गमन. बाजारात फ्री एंट्री आहे आणि फ्री एक्झिट आहे. तुम्हाला वाटलं की बाजारात एखादी वस्तू विकून तुम्हाला फायदा होत असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करता, त्या वस्तूचं प्रोडक्ट तयार करून बाजारात विक्रीसाठी घेऊन जातात आणि त्या वस्तूच्या विक्रीपासून जर तुम्हाला तोटा होत असेल तर नक्कीच तुम्ही त्या बाजारातनं मुक्तपणे बाहेर पडू शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारची निर्बंधने त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीवर लादली जात नाही. म्हणून बाजारात जाण्यावरही बंधन नाही आणि बाजारातून बाहेर पडण्यावरही बंधन. जसं पूर्ण स्पर्धेत आहे फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट, त्याचप्रमाणे मक्तेदारीयुक्त बाजारातही बाजारात प्रवेश करण्यावरही निर्बंधने नाही आणि बाजार सोडण्यावरही निर्बंधने नाही. एखाद्या वस्तूची विक्री, आता तुम्हाला वाटलं की चला आपण बिस्किट तयार करून बाजारात विकू शकतो, मग बिस्किटाचं प्रोडक्ट तयार केलं तुम्ही, त्याचं पॅकिंग वगैरे ब्रँड नेम तयार केला आणि बाजारात विक्रीसाठी गेले. खूप मोठा ग्राहक तुमच्या समोर आहे, नक्कीच तुमच्या वस्तूला मागणी येणार. जर तुमच्या वस्तूला चांगल्या प्रकारची मागणी आली, तुम्हाला प्रॉफिट होऊ लागलं, तुम्ही बाजारात स्टेबल होणार. जर तुमच्या वस्तूला मागणी आली नाही, तुम्हाला लॉस झाला, तोटा झाला, तर नक्कीच तुम्ही ते प्रोडक्ट ऐवजी दुसरं काहीतरी आणण्याचा प्रयत्न करणार आणि बाजारातून लेफ्ट होणार. म्हणजेच बाजारात येण्यावर आणि बाजारातून निघून जाण्यावर कुठल्याही प्रकारचे निर्बंधने नाही. फ्री एंट्री अँड फ्री एक्झिट. त्यानंतर पुढे आहे पहा विक्री खर्च. सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे विक्री खर्च. 2 मार्काला तुम्हाला साधारणपणे ही संकल्पना येत असते. मग आता ही सेलिंग कॉस्ट काय संकल्पना आहे पहा. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूंची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजे विक्री खर्च होय. उत्पादन वाढलं पाहिजे, उत्पादनाला असणारी मागणी वाढली पाहिजे, आपल्या वस्तू जास्तीत जास्त मार्केटमध्ये विकल्या जाव्या, त्यासाठी मग काय काय खर्च करतात पहा. आता सर्वात महत्त्वाचं, जर तुम्ही आठवड्याच्या बाजारात गेला तिथं सर्वांकडेच भरपूर वस्तू आहेत. आता समजा मेथीची भाजी आहे, प्रत्येकाकडेच आहे, पण मग जर तुम्ही बाजाराचं नीट ऑब्झर्वेशन केलं की काही उत्स्फूर्त विक्रेते असतात, जोरजोरात ॲडव्हर्टाइजमेंट करत जा, एकदाच खाणार त्याला देव देणार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट ते विक्रेते करत असतात आणि मोठमोठ्याने ओरडत असतात. मग त्यासाठी ते काय करतात, त्या प्रकारे जाहिरात करत असतात. मग जाहिरातीवर होणारा खर्च हा देखील विक्री खर्चामध्ये येतो. आता सचिन तेंडुलकर किंवा सलमान खान, शाहरुख खान हे ॲडव्हर्टाइजमेंट करतात, ते फ्री ऑफ कॉस्ट करत नाही. 10 सेकंद किंवा 15 सेकंदाची जी ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते, लाखो रुपये त्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी दिले जातात. मग तो ॲडव्हर्टाइजमेंटवर होणारा खर्च हा काय आहे, विक्री खर्च. तुमच्या वस्तूची विक्री वाढावी, तुमची वस्तू जास्तीत जास्त विकली जावी, यासाठी तुम्हाला तो खर्च करावा लागतो. अजून काय काय खर्चाचे प्रकार आहे, तर तुमची वस्तू इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखविण्यासाठी त्याचं पॅकिंग बदललं जातं, त्याचा आकार बदलला जातो, रंग रूप बदललं जातं. मग या सर्व रंग रूप आकार पॅकिंग इत्यादींवर होणारा खर्च त्याला तुम्ही म्हणतात सेलिंग कॉस्ट, विक्री खर्च. आणि विक्री खर्चाचा मूळ उद्देश काय आहे, तर वस्तूंचं सेल्स मॅक्झिमायझेशन, विक्रीचं महत्तमीकरण करणे, बाजाराचा जास्तीत जास्त भाग व्यापणे, हे विक्री खर्चाचं महत्त्वाचं उद्देश आहे. म्हणून लक्षात ठेवा, मक्तेदारीयुक्त बाजारामध्ये विक्री खर्च हा आढळून येतो. मग तो पॅकिंगचा असेल किंवा सवलतीचा असेल, सवलत दिली तोही खर्च होतो, बाय 1 गेट 1 फ्री असं दाखवलं, किंवा काही वेळेस ऑफर दिल्या जातात, किंवा काही वेळेस गॅरंटी दिली जाते, किंवा वस्तू दुरुस्त करून देण्याची हमी दिली जाते, रिप्लेसमेंटची हमी दिली जाते, वॉरंटी दिली जाते. अशा वेगवेगळ्या सवलती देऊन त्या वस्तू काय केल्या जातात, विकल्या जातात. आणि मग त्या सवलतींवर होणारा जो खर्च आहे तो असतो सेलिंग कॉस्ट, विक्री खर्च. त्यानंतर पुढे आहे पहा जवळचा पर्याय. आता मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील बाजारात जेवढ्या काही वस्तू आहे त्यांना जवळचे पर्याय आहे, पण ते काय आहे, ब्रँड नेमनुसार. जसं पार्लेच्या बिस्किट पुड्याला गुड डेचा बिस्किट पुडा पर्याय आहे.
पण बिस्किट नाही मिळालं, दुसरी वस्तू घेतली तर तुम्हाला ते बिस्किटाचं फील येणार नाही. म्हणजेच बाजारात ब्रँड नेम आहे, पर्याय जवळचे पर्याय, परंतु पूर्ण पर्याय नाही त्या वस्तूला. अशा प्रकारच्या वस्तू बाजारात निदर्शनास येतात. त्यानंतर 7वं आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे गट संकल्पना किंवा समूह संकल्पना. आता एकजिन्सी वस्तूंचं उत्पादन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना उद्योग म्हटलेलं आहे. पण जवळचा पर्याय असणाऱ्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूंची विक्री करणारा समूह, असा शब्दप्रयोग प्राध्यापक चेंबरलिन यांनी वापरलेला आहे. म्हणजेच काय तर चहाचा समूह आहे पहा, ओपेक आहे, ऑइल पेट्रोलियम कंट्री त्यांचा समूह, आखाती देश आहे मग त्यांचा समूह, मग ते ज्या वस्तू विक्री करतात त्यांचा एक गटच आहे. मग त्या वस्तूची किंमत काय असेल, त्या वस्तूची मॅक्झिमम किंमत काय असेल आणि मिनिमम किंमत काय असेल हे सर्व ठरवण्याचे अधिकार त्यांना असतात. ते स्वतः प्राइस कॉम्पिटिशन करत नाही, परंतु प्राइस कॉम्पिटिशन टाळून हे प्रोडक्ट डिफरन्सिएशन करण्याचा प्रयत्न करतात, वस्तुभेद करण्याचा प्रयत्न करतात. आता जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिलं, पेस्टच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण प्राइस पहा त्यांची थोडीफार मागे पुढे असते. त्यानंतर तेलाच्या वगैरे कंपन्या, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, थोडीफार मागे पुढे प्राइस असते. जास्त मोठ्या प्रमाणावर प्राइस कॉम्पिटिशन येथे निदर्शनास येत नाही. म्हणूनच लक्षात ठेवा, मक्तेदारीयुक्त बाजारामध्ये गट संकल्पना निदर्शनास येते. मग आता गट संकल्पना औषध निर्मितीच्या संस्था असतात त्यांचा समूह आहे, किंवा इतर काही संस्था आहेत. सपोज सोप असेल, मग त्याच्या काही लिमिटेड संस्था आहे, मग त्या सर्व काय करतात, एकमेकांशी कार्टियल करतात, संगनमत करतात. मग या संगनमतावर आधारितच अजून एक डिओपॉली नावाची एक कन्सेप्ट आहे जी भविष्यामध्ये तुम्हाला अभ्यासायची आहे. डिओपॉली ही संकल्पना काय आहे, द्विजनाधिकार. सपोज बाजारामध्ये एखादा विक्रेता आधीपासून आहे, मग जर तो एक विक्रेता असेल तर त्याची काय असणार आहे, नक्कीच मक्तेदारी असणार आहे. आणि मक्तेदाराचा मूळ उद्देश काय असतो, प्रॉफिट मॅक्झिमायझेशन, नफ्याचं महत्तमीकरण करणे. आणि नफ्याचं महत्तमीकरण करण्यासाठी तो हायर लेवलची प्राइस त्या वस्तूला आकारत असतो, म्हणजे जास्तीत जास्त किंमत आकारत असतो. कालांतराने त्या बाजारामध्ये दुसरी व्यक्ती आली विक्रेता म्हणून, तर ती व्यक्ती काय करणार आहे, पहिल्या विक्रेत्याचे ग्राहक आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वस्तूची किंमत कमी करणार आहे. आणि वस्तूची किंमत त्याने कमी केल्यामुळे पहिल्या विक्रेत्याचे ग्राहक कमी झाले. हे पहिल्या विक्रेत्याला समजलं, तर पहिला विक्रेता बाजारात आधीपासूनच आहे, त्याचे कॉन्टॅक्ट आहे, त्याचबरोबर त्याला आधी मिळालेला प्रॉफिट आहे, त्या आधारावर तो काय करेल, दुसऱ्या विक्रेत्याच्या तुलनेत अजूनही कमी किंमत आकारेल. मग अशा प्रकारे जर दोघांमध्ये प्राइस कॉम्पिटिशन होत गेलं तर त्या प्राइस कॉम्पिटिशनचा प्रॉफिट हा ग्राहकांना होतो. लक्षात ठेवा, जर किंमत स्पर्धा विक्रेत्यांमध्ये होत असेल तर त्या किंमत स्पर्धेचा नफा हा ग्राहकांना होतो. पण हे विक्रेते खूप हुशार असतात, मग ते काय करतात, एकमेकांशी संगनमत करतात, कार्टियल करतात, एकमेकांना भेटतात. आणि मग ते काय करतात की चला आपण प्राइस कॉम्पिटिशन ऐवजी एक मिनिमम, एक सर्व समावेशक की दोघांनाही परवडेल अशा स्वरूपाची किंमत आपण बाजारात आकारू. आणि मग ते ती किंमत आकारतात आणि प्रत्यक्ष त्या किमतीत फेरबदल न करता फक्त वस्तूंमध्ये प्रोडक्ट डिफरन्सिएशन करून, वस्तुभेद करून बाजाराचा जास्तीत जास्त भाग ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करतात. तर हे आहे डिओपॉलीचं मॉडेल, ते तुम्ही भविष्यामध्ये पाहणार आहात. डिओपॉलीचं मॉडेल आणि गट संकल्पना या संदर्भात थोडीफार साम्यता होती, त्यामुळे तुम्हाला या संदर्भात माहिती दिली. अशा प्रकारे आजच्या या लेक्चरमध्ये आपण मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये या संदर्भात माहिती पाहिली. लेक्चर समजले असल्यास यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव, रोल नंबर पोस्ट करा. त्याचबरोबर लेक्चरमध्ये जे काही पॉईंट्स आहे ते पॉईंट्सही कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चरमध्ये जो काही भाग समजला नसेल तो देखील यूट्यूबच्या कमेंट बॉक्सवर प्रश्नांच्या स्वरूपात विचारा. तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न नक्कीच माझ्याकडून केला जाईल. लेक्चर स्टार्ट टू एंडपर्यंत पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.